भास्करराव जाधव, श्री विजय वडेट्टीवार जी, डॉक्टर जितेंद्र आव्हाड जी, श्री दीपक केसरकर जी, श्री अनिल पाटील जी, श्रीमती मनीषा चौधरी, श्री मंगेश कुडाळकर, श्री अजय चौधरी, श्री रणधीर सावरकर, श्री तुषार राठोड, श्री राजेश पाडवी, श्री रमेश बोरनारे, श्री सिद्धार्थ शिरोळे, श्री मनोज कायंदे हे विधानसभा सदस्य आणि यांच्यासोबत विधान परिषदेचे सदस्य श्री सतेज उर्फ बंटी पाटील जी, श्री विक्रम काळेजी, श्री शशिकांत शिंदेजी, डॉक्टर मनीषाताई कायंदे, श्री सुनील शिंदेजी, श्रीमती उमाताई कापरे, श्री ज्ञानेश्वरजी म्हात्रे व श्री अमित गोरखे आणि त्याचप्रमाणे श्री अंबादासजी दानवे अशा प्रकारे या सर्व सदस्यांनी या विधेयकावर या ठिकाणी संयुक्त चिकित्सा समितीमध्ये काम केलं. पहिल्यांदा तर मी समिती प्रमुख आणि समितीच्या सर्व सदस्यांचे आभार मानतो की त्यांनी सातत्याने या विषयावर चर्चा करून क्लॉज बाय क्लॉज विचार करून त्याचप्रमाणे जवळपास 12,000 सूचना या जनतेकडनं आल्या होत्या त्याचंही वर्गीकरण करून आणि आपला जो अंतिम अहवाल आहे तो अहवाल या सभागृहाला सादर केलेला आहे. मला हे विशेषतः नमूद केलं पाहिजे की हा अहवाल सादर होत असताना या अहवालाला कुठली डिसेंट नोट नाही. हा अहवाल जो आपल्या पुढे आलेला आहे याच्यामध्ये कुठली डिसेंट नोट नाही आहे. ही आनंदाची गोष्ट आहे जयंतराव, ही फार समाधानाची गोष्ट आहे. ते एक्झॅक्टली तुम्ही जे जे सांगितलं ते सगळं मान्य झालेलं आहे आणि तुम्ही काही चुकीचं सांगितलेलं नाही आणि काही चुकीचं केलेलं नाही. मुळामध्ये हा कायदा आणण्याचं कारण काय आहे तर आपल्याला कल्पना आहे की देशामध्ये मोठ्या प्रमाणात मागच्या काळामध्ये काही राज्य ही नक्षलग्रस्त किंवा माओवाद्यांनी किंवा ज्याला आता टर्मिनॉलॉजी आली आहे कडवी डावी विचारसरणी, ही त्याची टर्मिनॉलॉजी आहे. कडवी डावी विचारसरणी, माओवाद याला लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे. कोर्टातही तेच म्हटलं जातं आणि अशा प्रकारच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक लोक हे सुरुवातीच्या काळामध्ये बंदुका हातात घेऊन त्या ठिकाणी व्यवस्थेच्या विरुद्ध लढा, भारतीय संविधानाने जी व्यवस्था उभी केली आहे ती आम्हाला मान्य नाही आणि म्हणून आमचा हा लढा आहे, आम्हाला साम्यवादी अशा प्रकारची व्यवस्था उभी करायची आहे. अशा प्रकारच्या विचारातनं या संघटना तयार झाल्या. गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकार असतील, वेगवेगळ्या प्रकारची राज्य सरकार असतील, या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात काम केल्यानंतर आता हा जो बंदूक घेऊन जो माओवाद आहे हा माओवाद हळूहळू संपुष्टाकडे यायला लागलाय. महाराष्ट्र त्याचं उदाहरण आहे की महाराष्ट्रामध्ये पूर्वी 4 जिल्हे आपले माओवादाने ग्रसित होते. आता केवळ 2 तालुक्यांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ऍक्टिव्ह माओइझम दिसतंय आणि ते देखील पुढच्या वर्षभरामध्ये त्या ठिकाणी राहणार नाही अशा प्रकारची अवस्था आहे. पण त्याचवेळी याचं दुसरं स्वरूप हे तयार व्हायला सुरुवात झाली ज्यावेळेस ऍक्टिव्ह मिलिटंट्स मिळत नाहीत त्यावेळी पॅसिव्ह मिलिटंट्स तयार करायचे आणि म्हणून यातनं मोठ्या प्रमाणात जनसंघटना ज्यांची नावं पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ही लोकशाही वाचवण्याकरता तयार झालेल्या संघटना आहेत, पण त्या संघटनांची कारवाई पाहिल्यानंतर ते लोकशाही मानत नाहीत आणि त्या संघटना भारताचं संविधान देखील मानत नाहीत. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी निदर्शनास आणून देऊ इच्छितो की ही जी माओवादी भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी जी आता बॅन्ड संघटना आहे, केंद्र सरकारने बॅन केलं आणि सगळ्यांचं त्या ठिकाणी बॅन आहे,
याच्या सगळ्या ऑफशूट आहे, यांचं संविधान आहे. हे संविधान काय सांगतं? हे संविधान सांगतं मार्क्सवादी, लेनिनवाद, माओवाद, इनकी गतिविधियों को सभी क्षेत्र में इसके विचारों का मार्गदर्शन करने वाला विचारात्मक आधार क्रांति के एक अंग के रूप में भारतवर्ष में नव जनवादी क्रांति को आगे बढ़ाना तथा उसे पूरा करना है. पार्टी का अंतिम लक्ष्य अधिकतम साम्यवादी व्यवस्था की स्थापना है. यह नव जनवादी क्रांति सशस्त्र कृषि क्रांतिकारी युद्ध अर्थात दीर्घकालीन लोक युद्ध, जिसका केंद्रीय कार्यभार इलाकावार सत्ता दखल करना और उसके जरिए आगे बढ़ना, यह होगी. दीर्घकालीन लोक युद्ध गांवों से शहरों को घेरते हुए और अंत में उस पर कब्जा करते हुए आगे बढ़ाया जाएगा. इसलिए देहाती इलाके और साथ ही साथ दीर्घकालीन लोक युद्ध एकदम शुरुआत से ही पार्टी कार्य के गुरुत्व केंद्र बने रहेंगे. इस क्रांति की पूरी प्रक्रिया के दौरान पार्टी, सेना और संयुक्त मोर्चा 3 जादुई हथियारों की भूमिका निभाएंगे. जनसंगठन और जनसंघर्ष आवश्यक और अपरिहार्य है, किंतु उनका उद्देश्य युद्ध की सेवा करना है. गुरिल्ला जोनों को और गुरिल्ला आधारों को विकसित करना तथा रूपांतरित करते हुए आधार क्षेत्रों की स्थापना करना और पूर्ण रूप से विकसित एक जनमुक्ति सेना बनाना पार्टी का फौरी और सबसे अनिवार्य कार्यभार है. मी सगळं आपल्याला वाचून दाखवणार नाही, पण त्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी वाचून दाखवणार आहेत. मग आता याचा उद्देश्य काय? त्यांनी मग उद्देश्य दिलाय. लक्ष्य और उद्देश्य. पार्टी का फौरी लक्ष्य केवल दीर्घकालीन लोक युद्ध द्वारा साम्राज्यवाद और नौकरशाही पूंजीवाद को उखाड़ फेंक कर नव जनवादी क्रांति को संपन्न करना तथा सर्वहारा वर्ग के नेतृत्व में जनता के जनवादी अधिनायकत्व की स्थापना करना है. म्हणजे भारतीय संविधानाला उडतवून टाकायचं आहे. यह आगे साम्यवाद की स्थापना के लिए संघर्ष करेगी. पार्टी का अंतिम लक्ष्य सर्वहारा वर्ग के नेतृत्व में क्रांति को निरंतर जारी रखते हुए साम्यवाद की स्थापना करना और इस दुनिया से शोषण की व्यवस्था को समाप्त करना. आता याच्या पलीकडे सगळ्यात महत्वाचा पॅराग्राफ तुम्हाला वाचून दाखवतो. त्यांचं काय म्हणणं आहे, काय करायचं आहे त्यांना. उसे पार्टी के अधिकार कर्तव्य दिले आहेत. त्यात 16 नंबरचा त्यांचा क्लॉज आहे कि उसे पार्टी की विचारधारात्मक और राजनीतिक आधारों की रक्षा करनी होगी तथा इसका विकास करने का प्रयास करना होगा और विभिन्न तरह के गैर सर्वहारा प्रवृत्तियों, संशोधनवादी नीतियों, संशोधनवादी प्रवृत्तियों, कार्यशैली, वाम और दक्षिण अवसरवाद. आता इतनं महत्वाचं आहे. काय त्यांना काढायचं आहे? कशाच्या विरुद्ध आहे? अर्थवाद, संसदवाद, कानूनवाद. म्हणजे भारताची संसद आणि भारताचा कानून म्हणजे भारताचं संविधान. सुधारवाद, उदारमतवाद, संकीर्णतावाद, अनुभववाद, मनोगतवाद ऐसे अराजक विचारों एवं प्रवृत्तियों के खिलाफ अनवरत रूप से विचारधारात्मक और राजनीतिक संघर्ष संचालित करना. कोणाच्या विरुद्ध आहे? देशाच्या संविधानाच्या विरुद्ध, देशाच्या संसदेच्या विरुद्ध, सुधारमतवादाच्या विरुद्ध, उदारमतवादाच्या विरुद्ध, अनुभववादाच्या विरुद्ध आणि मनोगतवादाच्या विरुद्ध निरंतर युद्ध पुकारायचं, अशा प्रकारची यांची नीती आहे. आणि हे कुठे कुठे करायचं? केवळ जंगलामध्ये करायचं असं नाही. मी त्यातला मधला पोर्शन वाचतोय. नगर शहर कमेटी उसी स्तर में
चुनी जाएगी, पार्टी सेल इसके किसी एक गांव में अथवा 2 या 3 गांवों को मिलाकर अथवा एक फैक्ट्री अथवा एक शैक्षणिक संस्थान में अथवा मोहल्ले में अथवा 2-3 मोहल्लों को मिलाकर 3 से 5 सदस्य ये चुने जाएंगे और जन संगठनों की इकाइयों में सेल गठित किए जाएंगे. हे जे आपण ज्याला शहरी माओवाद म्हटलं, शहरी नक्षलवाद म्हटलं, तो हा आहे. हे त्यांचं डिझाईन आहे. आणि याच्यामध्ये कार्यप्रणाली काय? पार्टी शुरू से ही सेना पर पूर्ण नियंत्रण करेगी, क्योंकि पार्टी क्रांति की संपूर्ण राजनीतिक रणनीति और कार्यनीति का निर्धारण करती है. इसलिए यह अपने सामने दीर्घकालीन लोक युद्ध के विकास के स्तर को ध्यान में रखते हुए सेना के भीतर पार्टी संगठनों और कार्यप्रणाली और उनके रूपों को भी निर्धारित करेगी. आणि जन संगठनों की कार्यकारिणी कमेटियों में पार्टी फ्रॅक्शन गठित किए जाएंगे. वास्तविक जनसंघटन म्हणजे हे जे ज्या संघटना आपण बॅन करा म्हणतोय त्या संघटना म्हणजे जनसंघटन म्हटलेलं आहे. वास्तविक ठोस परिस्थितियों के अनुसार उपयुक्त तरीके अपनाते हुए पार्टी फैक्शन जन संगठनों की कार्यकारिणी कमेटियों का मार्गदर्शन करेंगे. फैक्शन गुप्त रूप से काम करेगा. फैक्शन का मार्गदर्शन करने वाली पार्टी कमेटी सदस्य की राय अंतिम मानी जाएगी. यदि फ्रैक्शन कमेटी के सदस्य कोई भिन्न मत रखते हो तो अपने विचार को लिखित रूप से संबंधित पार्टी के उच्चतर कमेटी में वो ले जाएंगे. म्हणजे हे एक डिझाईन आहे की ज्या डिझाईनमध्ये या ठिकाणी भारतीय संवैधानिक व्यवस्था उलटून लेनिन आणि मार्क्सने जी व्यवस्था चीनमध्ये उभी केलेली आहे ती व्यवस्था या देशामध्ये उभं करायचा अशा प्रकारचा हा यांचा विचार आहे. आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर या संदर्भात यापूर्वी अशा प्रकारचा कायदा तेलंगणा राज्याने केला, आंध्र प्रदेश राज्याने केला, ओरिसाने केला, झारखंडने केला आणि या सगळ्या राज्यांनी हा जो कायदा केला यानुसार केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना हे ऍडवाइस केलं की राज्यांनी असा कायदा केला पाहिजे. आणि याच्या पाठीमागचं कारण काय झालं तर यापूर्वी अशा प्रकारचं बॅन करताना काही केसेसमध्ये आपण यूएपीए लावला आणि सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला की जोपर्यंत ऍक्टिव्ह टेरर ऍक्टिव्हिटी होत नाही तोपर्यंत यूएपीए लावता येणार नाही.